राम राम सोयरे हो. मी कितीही बोंबलाव आणि तुम्ही ते ऐकाव, पण याच्याही पलीकडे आपण सगळे कधी सुधराव. कट्टू आहे पण सत्य आहे मित्र हो. आता आपली भगिनी वैष्णवी हागवणे तिचा किती क्रूरपणे हत्या केली. आता काही लोक म्हणालेत की ती हत्या नव्ह. अरे बाबा, ज्याचं जळते त्याला कळते. तिच्या मायबापानं स्वप्न बघले, चांगला जावाई बघला आणि त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. मी वारंवार तुम्हाला सगळ्याला सांगतो की बाबा, गोरगरिबाच्या लेकरायला पोरी द्या. ते तुमच्या पोरीला 2 टाइमची भाकर आणि सुखामध्ये ठेवते याची गॅरंटी मी घेतो. पण तुमचे स्वप्न फार मोठे बाबा. प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटालंय की चांगला मुलगा बघून द्यावा, त्याच्या इतर प्रॉपर्टी राहावा आणि आपल्या मुलीला ते सुखात ठेवावं. पण तसं नसतं सोयरे हो. प्रत्येकच सारखे राहतात अशातली गोष्ट नाही. पण काही जणांच्या इथं गाडी असते, बंगला असते, भरपूर प्रमाणामध्ये प्रॉपर्टी सुद्धा असते, पण ते तुमच्या मुलीला सुखी ठेवू शकत नाहीत. आता तुम्ही म्हणशाल का, तर याचं ताजं उदाहरण आपल्या वैष्णवीताईचं. तिच्या इथं तिच्या प्रॉपर्टीची जर व्हॅल्युएशन काढलं तर 200 ते 250 कोटीची प्रॉपर्टी होती. त्याच्या इथं जळता जळणाशी होतं, तरी सुद्धा वैष्णवीताईच्या आई वडिलांना त्याला खूप काही हुंड्यामध्ये दिलं, तरी पण तिचा जीव गमावा लागला. कशासाठी? तर या पैशापायी. तर मग मी तुम्हाला सांगतो, त्याला जर दिलं नसलं, कोण्या जर सामान्य गोरगरीब कुटुंबातल्या मुलाला दिसलं असलं, तर आज आपली वैष्णवीताई एकदम सुखामध्ये नांदत होती. पण असं कोणाच्याही आईवडिलाला वाटत नाही. प्रत्येकाला वाटते की मोठ्याला तेव्हा, पण गोरगरीब जेवढा सुखी ठेवतो तेवढा मोठा ठेवू शकत नाही मित्र हो. कडू आहे पण सत्य आहे, हे तुम्हाला स्वीकारावं लागणारच आहे. जाऊ द्या बाबा, आता मी जास्त बोललं तर कोणी काय बोलल की हा लई शहाणा झाला काय. पण मला जे वाटते ते मी बोलतो आणि ही घटना चौकडच चालू आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, गोरगरिबाच्या लेकरांना आपल्या मुली द्या आणि ते आपल्या मुलीला सुखी ठेवतील याची गॅरंटी हे तुम्हालाही आहे आणि मला सुद्धा आहे. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.